नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत, परंतु यावेळी परिस्थिती खूप वेगळी आहे। ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सुरुवातीचा काही काळ वगळता त्यांचे सरकार पूर्णपणे शिवसेनेच्या पाठिंब्यावर विसंबून होते। त्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते, परंतु नंतरच्या काळात आपण सत्तेत सामील झालो नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत सत्तेत सामील होईल आणि आपल्या हाती काहीच राहणार नाही असा विचार करत शिवसेनेने काही दिवसांनंतर सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी स्वतः फडणवीस देखील राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी शिवसेनेला सोबत घेण्यास उत्सुक होते, परंतु त्या संपूर्ण कार्यकाळात शिवसेनेने फडणवीसांना मुक्त हस्ते कारभार करू दिला नाही। आम्ही आमचे राजीनामे खिशात घेऊनच फिरतो असे शिवसेनेचे मंत्री म्हणायचे। त्यावेळी फडणवीसांना मातोश्रीची मर्जी सांभाळत कारभार करावा लागला। दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले ते केवळ 72 तासांसाठी, परंतु यावेळी फडणवीसांची ताकद वाढवलेली आहे। भाजपच्या आमदारांची संख्या तर वाढलेलीच आहे, शिवाय कोणताही मित्रपक्ष भाजपला ब्लॅकमेल करण्याच्या स्थितीत नाही। शिवाय आधीच्या 5 वर्षांसोबतच मागच्या सरकारमधील 2.5 वर्षांच्या उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। सरकार कसे चालवायचे, सरकारवर नियंत्रण कसे प्रस्थापित करायचे याचे सगळे बारकावे फडणवीसांनी या अनुभवातून हस्तगत केले आहेत। त्याचा पहिला प्रत्यय अगदी काल परवाच्या निर्णयातून आला। सरकारमधील सगळ्या मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणजे पीएस, स्वीय सहाय्यक म्हणजे पीए आणि विशेष कार्य अधिकारी म्हणजे ओएसडी यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। या मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी व महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल व अन्य माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून तपासली जाणार असून त्यानंतरच या नियुक्त्यांना मंजुरी दिली जाणार आहे। एकूणच सरकारवरची आपली पकड मजबूत करण्याच्या कामाला फडणवीस लागल्याचं दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।